हाय फ्रेंड्स, गुड इव्हनिंग. तर मी आज तुमच्यासोबत मोदकची रेसिपी शेअर करत आहे. तर मी छोट्या घमेल्यामध्ये थोडं मीठ टाकून घेतलं होतं आणि त्याच्यामध्येच मी 2 वाटी गव्हाचं पीठ टाकलं आणि त्याची अशी कणिक मळून घेतली. तर कणिक बघते तुम्ही की जास्त पातळ पण नाही आहे आणि जास्त जाड पण नाही आहे. तर मीडियम अशी घेतली आणि त्यानंतर तिला रेस्ट करायला ठेवलं 10 मिनटं. आणि त्यानंतर मी सारण बनवायला घेतलं. तर कढईमध्ये मी सर्वात अगोदर अर्धा वाटी तीळ टाकले आणि ते ब्राऊन होईपर्यंत भाजून घेतले. ब्राऊन झाले आहेत. आता त्याला एका प्लेटमध्ये काढून घेतलं. तीळ जे ब्राऊन तीळ झाले त्यांना. त्यानंतर मी कढईमध्ये थोडं तूप टाकलं आणि जे खिसलेलं खोबरं होतं ते त्याच्यामध्ये टाकलं आणि त्याला पण ब्राऊन होईपर्यंत भाजून घेतलं. त्यानंतर जे तीळ भाजून झाले होते त्यांना थंड करून मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतलं आणि त्याची बारीक पावडर केली आणि जे खोबरं भाजून घेतलं आहे त्याच्यामध्ये ती पावडर टाकली आणि एकत्र मिक्स केलं त्याला. आणि त्यानंतर मी एका प्लेटमध्ये काढून घेतलं हे दोन्ही मिश्रण आणि मी अगोदरच गूळ खिसून ठेवला होता आणि इलायची पावडर पण बनवून ठेवली होती. तर ते जे सारण आहे म्हणजे हे बनवलं आहे मिश्रण त्याच्यामध्ये ॲड केलं गूळ आणि इलायची पावडर आणि सगळा गूळ एकत्र म्हणजे त्याच्यामध्ये मिक्स केला सगळ्या मिश्रणामध्ये. तर अशी कणिक पण व्यवस्थित झाली आहे आणि मिश्रण पण झालं व्यवस्थित. त्यानंतर मग मी सर्व कणकेच्या गोळ्या करून घेतल्या छोट्या छोट्या आणि लाटून घेतलं एक एक गोळीला आणि त्याच्यामध्ये जे रेडी केलेलं सारण होतं ते भरलं आणि त्याच्या पाकळ्या केल्या आणि मोदक असा बनवून घेतला. तर अशा प्रकारे सर्वच गोळ्यांचे मोदक बनवून घ्यायचे. सर्व मोदक बनवून एका प्लेटमध्ये ठेवले आणि त्यानंतर मी टोपामध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवलं आणि जी चाळण असते उकळवायची त्या चाळणीला पण मी त्या टोपावरती ठेवून दिलं आणि त्या चाळणीला मी थोडं तेल लावलं कारण की ते मोदक चिटकून आहेत म्हणून. आणि प्रत्येक तेल लावलं की मग जे मोदक रेडी करून ठेवले होते तेच त्याच्यामध्ये व्यवस्थित लावून घेतले आणि तिला 15 मिनटासाठी वाफ दिली त्या मोदकांना आणि त्यानंतर मोदक असे रेडी झाले. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कमेंट करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.